खंडेराया सासू मेल्यावरी तुटेल आसरा मरू दे सासरा खंडेराया सासरा मेलिया होईल आनंद मरू दे ननंद खंडेराया ननंद सरता होईन मोकळी गळा घालीन झोळी भंडाराची जनी म्हणे खंडो आवघे मरू दे कीर्तनाला आलेले सोडून जनी म्हणे खंडो आवघे मरू दे एकटी राहू दे पाया पाशी खंडेराया तुझ करीते नवसू मरू दे रे सासू खंडेराया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने गदेचा विस्तार त्यांच्या कृपादाने गदेचा विस्तार त्यांच्या कृपादाने गदेचा विस्तार त्यांच्या कृपादाने गदेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण दुसरे चरण दुसरे चरण कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वीन शंभू मज कोण तारी नमो सद्गुरु तुका या ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या हे मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा खंडेराया तुझ करीते नवसू खंडेराया तुझ करीते नवसू मरू दे रे सासू खंडेराया खंडेराया तुझ करीते नवसू मरू दे रे सासू खंडेराया। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अकारण कारण करुणावरून आलय भक्तवत्सल जगत आधार रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त प्रेम भंडारी भक्त अतिशय जवळचे भक्त ज्यांच्यावरती भगवान परमात्म्याने खूप प्रेम केलं असे असणारे नामदेव महाराज श्री संत नामदेव महाराज यांचे असणाऱ्या शिष्य श्री संत जनाबाई महाराज आणि जनाबाई महाराजांच्या अभंग गाथ्यातील हा 4 चरणाचा अभंग आहे। 4च आहे ना? नाही, मी आजच पाहिला तो अभंग। अतिशय गोड अभंग आहे, 4 चरणाचा अभंग आहे आणि या 4 चरणाच्या अभंगातून श्री संत श्रेष्ठ असणाऱ्या संत जनाबाई महाराज एका सासूर वासनीच्या भूमिकेतून असणाऱ्या भगवान खंडेरायाच्या चरणावरती एक तुमच्या आमच्यासाठी नमस्कार करतात। विठाला 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 भगवान महादेव आहेत, भगवान महादेव आहेत, भगवान विष्णू आहेत, आदी करून जे भगवान परमात्म्याचे स्वरूप आहेत त्याचेच अन्य अन्य अवतार झालेले आहेत। त्यामध्ये महादेवाचा अवतार जर पाहिला तर आपलं जे अधिष्ठान आहे ते कुणाचा अवतार आहे? महादेवाचाच अवतार असणारे वीरभद्र भगवान आहे। त्यानंतर आज आपण ज्यांचं वर्णन करतोय, ज्यांच्या जवळ आपण नवस करणार आहे असे असणारे खंडेराय भगवान खंडेराय हे महादेवाचेच अवतार आहे। मग इथे महादेवाचं वर्णन केलं काय, वीरभद्राचं वर्णन केलं काय, किंबहुना खंडोबारायाचं वर्णन केलं काय, किंबहुना या ठिकाणी महादेवाजवळ नवस केला काय, वीरभद्राजवळ नवस केला काय आणि खंडोबाजवळ नवस केला काय, एकच आहे, फक्त नवस पावणं महत्वाचं आहे। विठाला 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 आणि मग एका सासूरवासीच्या भूमिकेतून अशी असणारी सासूरवासीने त्या सासूरवासाला कंटाळून तिने भगवान खंडेरायाच्या दरबाराकडे धाव घेतली। अर्थात आज आपण वीरभद्राचं नाव घेतलं तरी हरकत नाही। वीरभद्राच्या दरबारामध्ये धाव घेतली आणि तिनं सांगितलं मला खूप त्या ठिकाणी त्रास होतोय, मला तुझ्यापर्यंत येण्याकरता मला ज्यांचा ज्यांचा त्रास आहे, जे जे मला या ठिकाणी आडकाठी करतायत, संकट करतायत, संकट उभे करतायत, मला येऊ देत नाहीत, भक्ती करू देत नाहीत, अर्थात परमार्थाला आडवे येणारे जे काही आहेत ना, सासू सासरे ननंद, आता याच्यात 2-3च आले। नाथ महाराजांचा अभंग पाहिला तर त्याच्यात सगळं कुटुंब घेतलं महाराज, सासूही घेतली, सासराही घेतला, जाऊ घेतली, त्यानंतर ननंदेचं पोरग घेतलं, नवरा म्हणजे दादला घेतला, असं एकही संसारिक पात्र असणारं नाथ महाराजांनी सोडलं नाही। मात्र या ठिकाणी आज जनाबाईंनी जी सासूरवासनीची भूमिका मांडली या अभंगामध्ये आज सासूचा त्रास आहे म्हणून सासू मरू दे म्हटलं आहे। आणि सासू मेल्याच्या नंतर जो सासरा त्रास देतो ना, तो सासराही मरू दे। सासू मेली की त्याचा आसरा जाणार आहे आणि आसरा एकदा गेला सासऱ्याचा की सासरा त्या ठिकाणी काय होणार आहे, आपोआपच हळूहळू हळूहळू मरणाकडे जाणार आहे, तो मरणार आहे। आणि असा सासरा मेला की मला आनंद होईल आणि आनंद झाला की मग तुझी भक्ती करण्याकरता मी गळ्यामध्ये भंडाराची झुळी आणि तो भंडारा उधळून तुझ्याकडे येण्याकरता मी मोकळी होईल आणि तुझ्यापर्यंत येण्याकरता मोकळी होईल। म्हणून खंडोबाराया असणाऱ्या वीरभद्र भगवंता मला काय कर, हे सगळे अवघे मरू दे, जे जे काही त्रास देणारे आहेत ना परमार्थाला
परमार्थाला आडवे येणारे जे आहेत ना, हे सगळे मरू दे आणि मला एकटीला राहू दे तुझ्या पायापाशी. तुम्ही म्हणाल सासू मरू दे, सासरा मरू दे, ननंद मरू दे, हे सगळे मरू दे आणि मग एकटी राहून काय करणार आहे. आता हा जो अभंग आहे, संतांनी यामध्ये जी भाषा वापरली, ही जी भाषा वापरली ही रूपकाची भाषा आहे. लक्षार्थ वेगळा आणि वाच्यार्थ वेगळा, बरोबर. लौकिक अर्थ वेगळा आणि अलौकिक अर्थ वेगळा. आपल्याला लक्षार्थही पाहायचा आहे, वाच्यार्थही पाहायचा आहे, लौकिक अर्थही पाहायचा आहे आणि अलौकिक अर्थही पाहायचा आहे. मात्र आज सासूरवासनीच्या भूमिकेतून संत जनाबाई तुमच्या आमच्यासाठी भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये नवस करतात, एवढे लक्षात ठेवा. विठ्ठला विठ्ठला. आज आपल्या मौजे वांगी गावामध्ये आणि आपलं असणारं श्रद्धास्थान, आपलं ग्रामदैवत असणारं वीरभद्र भगवान परमात्म्याच्या या नूतन वास्तूचं 14वं वर्धापन दिन आहे. भगवान परमात्म्याचं माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, देऊळाची आकामा कळसू परम गंगेसी सुप्रवेशू का सुवर्ण शुद्धी कसू 16वा जैसा. मंदिराचं काम केव्हा पूर्णत्वाला जातं, जेव्हा त्याचा कळस पूर्ण झाला की मंदिर पूर्णत्वाला जातं आणि तिथून पुढे त्याचा हॅपी बर्थडे साजरा केला जातो. वर्धापन दिन आत्ताच्या भाषेमध्ये हॅपी बर्थडे. म्हणून मंदिर पूर्ण झालं हे केव्हा लक्षात येतं, कळस झाला की लक्षात येतं. नदीची धाव त्या ठिकाणी थांबली हे केव्हा लक्षात येतं, की समुद्राला जाऊन प्राप्त झाली. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. मग एकमय होतं नदीचं पाणी आणि समुद्राचं पाणी. आपण वेगळं सांगू शकत नाही, वेगळं दाखवू शकत नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी आणखी एक उदाहरण सांगितलं. सुवर्णाला 16वा कस लागला की ते सुवर्ण शुद्ध झालं, सुवर्ण शुद्ध झालं. आज आपल्या गावामध्ये असणारं ग्रामदैवत वीरभद्र भगवान परमात्म्याचं मंदिर या ठिकाणी देवालय उभा राहून 14 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आपण नेहमी करता या ठिकाणी हा उत्सव अतिशय आनंदामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरा करत असतात. आणि याही वर्षी संपूर्ण गावकरी मंडळी असतील, बिरोबा वीरभद्र बिरोबा महाराज देवस्थान सर्व आपलं मित्रमंडळ असेल, त्यामध्ये गणेश भजनी मंडळ ही आहे, बरोबर ना. सर्व गावातील भजनी मंडळ आहे आणि येणं त्यानं सहकार्य करणारे सर्व गावातील असतील, परिसरातील भाविक भक्त असतील. मग टाळकरी मंडळी, महाराज मंडळी, सर्व परिसरातील असणारं भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. वांगीतील तर आहेच आहे, खेरडीतलंही आलेलं आहे, तिळापूरचंही आहे, मांजरी असेल, आणखी गुजरवाडी असेल, इकडे भेरडापूर आहे, त्यानंतर कोपरे आहे, पाथरी आहे. परिसरातलं सर्व भजनी मंडळ या ठिकाणी येतंय, सर्व भाविक भक्त येतात आणि आपण दरवर्षी 1 दिवसीय भव्य दिव्य कीर्तन महोत्सव वर्धापन दिनाच्या निमित्ताने करतात. तो याही वर्षी अतिशय भव्य दिव्य स्वरूपात आपण साजरा करत आहोत. आणि तत्संबंधी सर्व ग्रामस्थ मंडळींनी असणारं बिरोबा मित्र मंडळ यांच्या वतीनं मला फोन आला आणि म्हटले, महाराज सप्ताहात तक भुकले होते तुम्ही, सप्ताहात हुकले होते, पण आमचे लोक काय कमी हुशार आहेत का, तुम्हाला घ्यायचंच म्हटलं तर मध्ये आधी घेता येईल. म्हणून ही सेवा तिथं काय सोडणार नाही तुम्हाला मी सप्ताहात. विठाला विठाला लेकरू रडायला लागलं की आपलं खेळणं द्यायचं, खेळण्यावर भागणार नाही, चॉकलेट पाहिजे म्हणजे पाहिजे. विठाला विठाला सर्व ग्रामस्थ मंडळी असतील, वीरभद्र मित्रमंडळ असेल, भजनी मंडळ असेल, यांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली सेवा आणि तत्संबंधी उपस्थित प्रभुप्रिय सज्जन माता भगिनी, सर्व मित्रमंडळ, आयोजक, नियोजक, संयोजक, सर्व प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, जरी बोल गंगावती स्वीकाराल की. आणि सुंदर नियोजन केलेलं आहे. साऊंड सिस्टीम असणारे आपले हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज,
कोळकर त्यांची कोळेकर नाना भाऊ ना, आम्ही माऊलीच म्हणतो त्यांना, आणि चांगलं आहे ना माऊली म्हटलं आहे की नाही. माऊली 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 परमार्थात आलं की माऊली माऊली. आणि म्हणून माऊलींची गोड असणारी साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहे. भोजन प्रसादाची ही व्यवस्था त्या ठिकाणी चालू आहे. ज्ञानदान आहे, अन्नदान आहे. अतिशय भव्य दिव्यता या ठिकाणी. सुरुवातीला आलो म्हटलं येते की नाही काय नाही, पण येऊ लागले हळूहळू. आता पुढे पुढे सारखं म्हणजे मागच्यांना जागा मिळेल. विठ्ठल विठ्ठल कुंडली गवरदारी पंढरीनाथ भगवान की जय, वीरभद्र भगवान की जय. खंडेराया तुझ करीते नवसू, मरुदे रे सासू. खंडेराया खंडेराया तुझ करीते नवसू, मरुदे रे सासू. खंडेराया अभंग अतिशय गोड आहे. रूपकाची भाषा आहे. आपण याला भारुडही म्हणू शकतो. संतांनी अनेक प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी भक्ती मार्गाला, भक्तीला सन्मुख करण्याकरता, परमार्थ सन्मुख करण्याकरता संतांनी प्रयत्न केले. आणि ते प्रयत्न करत असताना संतांनी पहाटे उठून आपल्याला उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, हे काकडा प्रकरण तयार केले. सकाळी पहाटे आपण उठून त्या ठिकाणी काकडा प्रकरण संतांनी आपल्याला सांगितलं. जागे व्हा, स्मरण करा, त्याच्या चरणावरती सर्व भावाने शरण जा, तो तुमच्या जन्म मरणाच्या पलीकडे तुम्हाला घेऊन जाईल. अशा प्रकारे संतांनी काकड्यामध्ये आपल्याला जाग करण्याचा प्रयत्न केला. जाग करण्याचा म्हणजे परमार्थ सन्मुख करण्याचा प्रयत्न केला. बरोबर की नाही. त्यानंतर संतांनी आपल्याला काकड्यानंतर काय येतं काय माहिती महाराज, तुम्हीच सांगा. काकड्यानंतर भुपाळे, भुपाळ्यानंतर वासुदेव येतो. वासुदेव नंतर त्या ठिकाणी आंधळा, पांगळा, बहिरा, मुका, जोगी, दळण, आणखी येडका, की नाही, जात, असे जे प्रकरण तयार झाले ना, त्यापैकीच भारूड एक प्रकरण आहे. हे भारूड हे प्रकरण का निर्माण करावं लागलं? कारण काहींना सोप्या भाषेत कळलं नाही की मग थोडा अवघड भाषेत सांगावं लागतं. विठ्ठल ऐकायला गोड लागतंय, परंतु अर्थ जर लक्षात घेतला तर खूप महत्वाचा अर्थ आहे. हसण्यावारी जर आपण भारूड घेतलं तर आपल्याला काही एक प्राप्त होणार नाही. मात्र त्याच्यातला लौकिक अर्थ सोडून आपण अलौकिक अर्थाकडे जर दृष्टिक्षेप टाकला, वाच्यार्थ सोडून जर आपण लक्षार्थाकडे जर विचार केला, तर आपल्याला भारूड या शब्दाचाही अर्थ कळेल. आणि भारूड जे संतांनी निर्माण केलं तुम्हा आम्हाला परमार्थ सन्मुख करण्याकरता, त्याचाही आपल्याला अर्थ कळेल. आणि आपल्याला योग्य ती दिशा, योग्य ते मार्गदर्शन, योग्य ती वाट प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि योग्य वाट, योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन आपल्याला आनंदापर्यंत घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल भारूड हे प्रकरण नाथरायांनी केलं, आधी करून सकल संतांनी केलं. त्यामध्ये असणाऱ्या श्री संत जनाबाईंनी हे भारूड प्रकरण म्हणजे रूपकाची भाषा वापरून तुम्हा आम्हाला खेळीमेळी परमार्थ कसा करता येईल, आपली आवड काय, आपल्याला काय आवडते काय नाही आवडत, याचा विचार करून परमार्थाला लावण्याचा प्रयत्न. जशी एखादी माता माऊली असणारं 2, 4, 5, 6 महिन्याचं लेकरू आहे आणि ते जर जेवण करत नसेल तर माय माऊली काय म्हणते, हा चिवचा घास, हा माऊचा घास, हा गाऊचा घास. मग आता गाऊचा घास आणि चिवचा घास म्हणजे चिमणी मारून आणली तिचा घास आहे का? नाही नाही नाही. त्या लेकराला काहीतरी आमिष दाखवायचं आणि त्याचं पोट भरण्याकरता ती प्रयत्न करते. मग तुम्हाला आम्हाला जर विनोदाच्या कथा गोड लागतात, हसायला पाहिजे, परमार्थात आल्याच्या नंतर आपल्याला ज्ञान होईल असं जर नको आहे, तर परमार्थात येऊनही आपण हसलोही पाहिजे आणि आपलं अज्ञान जाऊन आपल्याला ज्ञानही प्राप्त झालं पाहिजे. म्हणून संतांनी ही रूपकाची भाषा तयार केली आणि तुम्हा आम्हाला परमार्थ सन्मुख करण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल विठ्ठल
दिवसाचा कार्यक्रम रंगायचं म्हणजे आरडावाडा ते रंगत असतंय. एक दिवसाचा कार्यक्रम असतो ना. आता वातावरण झालेलं आहे, थांबा आता. भारूड हे प्रकरण म्हणजे हसत खेळत परमार्थ करता यावा याच्याकरता संतांनी ही रूपकाची भाषा वापरलेली आहे. हे जे प्रकरण तयार केले, हे जे प्रकरण झाले, काकडा असेल, भोपाळ्या असेल, वासुदेव असेल, पुढे आणखी जे आहे मुका, बैरा, पांगळा, हे जे प्रकरण निर्माण केले आणि त्यामध्ये भारूड हेही प्रकरण निर्माण केलं. हे का प्रकरण निर्माण केलं? त्या वाङ्मयातून संतांना फक्त एक करायचं आहे की या सर्व सामान्य जीवाला परमार्थ सन्मुख करून भगवत भेटीची त्या ठिकाणी आस लागावी, त्यांच्याकडून परमार्थ घडावा आणि त्यांचं जीवन त्या ठिकाणी वाया जाऊ नये म्हणून योग्य मार्गदर्शन करण्याकरता येतो हिताचा कळवळा. संतांना आपला कळवळा आहे, ऐसी कळवळ्याची जाती आणि करी लाभाविन प्रीती या न्यायानं समाज येन केन प्रकारेनं परमार्थ सन्मुख व्हावा एवढ्या करता आपल्या संतांनी प्रयत्न केला. विठ्ठला व संतांनी परमार्थ सन्मुख होण्याकरता आपल्याला आग्रह केला. आग्रह करून सांगितलं की बाबांनो परमार्थ करा, सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला लागून या पाया विनविनो. तुम्हाला आग्रह केला, विनंती केली. त्या ठिकाणी आग्रह करून पाहिला. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता काय म्हणले लोक त्यावेळेला? काय म्हणले बाबा? म्हणे देव धर्म सांधी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. आमचे पहिलेच देव आमचे सापटीला पडलेत, आणखी देव कशाला देता? तुमचे तुम्हालाच राहू. जागा नाही म्हटले, साठवणीचे रुंधले जागे. आणि ते जे साठवले आहेत ना पहिले, तेच मारायचे आज अभंगातून. काय जे घरामध्ये घर करून बसलेले आहेत ते बाहेर निघत नाहीत, ते परमार्थ करू देत नाहीत. परमार्थाकडे निघाला की कुठंतरी फाटे फुटतात आणि तो तिकडे जातो. इकडे यायला निघालेला कदाचित एखादा फोन आला, मेवना गेला आणि तो तिकडच गेला. मेवना गेला म्हणजे आणायला गेला बहिणीला, दुसरं काही नाही. तुमच्या मनात काही येत? ऐका. आग्रह केला, त्यांनी सांगितलं देव ठेवायला जागा नाही, आता तुमचे देव तुम्हालाच राहू द्या. तुकोबर आलते की नाही देव घेऊन? अरे देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. हा बर ते विकतही नाही. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. पैसे देऊ नका, फुकट घेऊन जा. फुकट बाकीचं सोनं नेतील, आणखी पैसे नेतील, पण फुकट देव काही नेणार नाही. आम्ही देव आणले पंढरपूरहून, आपलं मूर्ती प्राण प्रतिष्ठा करायची. श्री संत सेना महाराज मंदिराचं काम चालू आहे नेवाशाला. त्यावेळेला मूर्ती आणली, पण कुठं ठेवावी, दरवाजे नाही अजून मंदिराला, कुठं ठेवायची? तर गुरुवर्यांना विचारलं मूर्ती कुठं ठेवावी. ते म्हणे बिंदास, दरवाजे नसू द्या, ठेवून द्या, कोणी हात लावत नाही म्हणे देवाला. त्यातली त्यात सोन्याच्या असते तर नेले असते, दगडाच्या मूर्त्या कोण नेणार आहे? विठ्ठला विठ्ठला. मुद्दा हा आहे की संतांनी आपल्याला परमार्थ सन्मुख करण्याकरता आग्रह केला. देव घ्या कोणी. आग्रह केला, ऐकलं नाही. विनंती केली, लागून या पाया विनवितो तुम्हाला, नाही ऐकलं. त्यानंतर भीती दाखवली, अरे नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वायाला जाईल, हे पुन्हा पुन्हा मिळत नाही. आता संधी आहे, संधीचं सोनं कर. आणि नाही संधीचं सोनं केलं तर भंगार व्हायला काय कुठं टाकावं लागत नाही, त्याला आपोआप भंगार होत राहतो. बरोबर की नाही? संधीचं सोनं करावं म्हणून संतांनी आपल्याला भीती दाखवून पाहिली. अरे नाही परमार्थ केला, नाही भक्ती केली तर त्या ठिकाणी तुमचा जन्म वायाला जाईल. आणि वायाला गेला आणि एकदा का इथून तिथे गेला, मग मारिती, झोडीती, तोडीती, निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल धाक दाखवून पाहिला. पण काही येत इतके निबर राहते. निबर कळत तुम्हाला?
इतके निबर राहते, त्यांना कोणत्याही भाषेत सांगा ते काही ऐकत नाही, त्यांना काही परमार्थ कळत नाही, त्यांना मंदिर माहीत नाही, त्यांना ज्ञानेश्वरी पारायण नाही, त्यांना गाथा पारायण नाही, त्यांना भागवत नाही, गीता नाही, ज्ञानेश्वरी नाही, परमार्थाचा लवलेश नाही. बरं इकडे यायचंही नाही, काही द्यायचंही नाही आणि बोलल्याशिवाय राहायचं. विठाला विठाला आता इकडे येतही नाही, देतही नाही आणि बोलल्याशिवाय राहतात. ते मी सांगायची गरज मला तरी वाटतं असं नाही. तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की ते काय बोलतात. इकडे येत नाहीत, काही देत नाहीत, पण बोलल्याशिवाय राहत नाहीत आणि मग ते काही ना काही बोलत राहतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. अनंत वाचाळ वरळती वरळ आणि त्या कैसेनी गोपाळ पावे हरी. त्याला कसं काय भगवान परमात्मा भेटेल? त्याला माणसातला माणूस कळत नाही, तर त्याला परमार्थ आणि भक्ती आणि देव कसा काय कळणार आहे? ऐका ऐका ऐका. मग हे एवढं सगळं करून एवढे निबर असतात काही माणसं की ते ऐकत नाहीत. परमार्थ सन्मुख होण्याकरता त्यांची इच्छा नसते. आता हा सोहळा एवढा भव्य दिव्य अन्नदान आहे, घरी स्वयंपाक करायची गरज नाही, पण सगळे आलेत का? सगळ्याचं भाग्य आहे का? नाही ना. म्हणजे काहींना अडचणी असतील, पण काहींना त्या ठिकाणी येण्याकरता शक्य असूनही ते चौकात बसतील. दीडा आणि मळतंब तिकडे चौकात बसून ऐका ऐका ऐका. पण चला मग अशा वेळेला त्या ठिकाणी संतांना राग आला बर का. संतांना राग येत नाही एरवी, संतांना राग येत नाही एरवी, मात्र संतांना राग आला आणि मग संतांची भाषा शैली बदलली. कधी कधी एखादा मुलगा जर ऐकत नसेल तर आई वडील त्याला शिव्या देतात. आता आईनं शिवी दिली आईवरूनच, फिरून कुठं आली? आईनं शिवी दिली. शिवी कळती ना? माऊली ज्ञानोबा राय त्याला मंत्राची बीजाक्षरे म्हणतात. ऐसी मंत्राची बीजाक्षरे, ती अक्षर आहेत ना, त्याला मंत्र म्हटलं माऊली ज्ञानोबा राय. ती माऊली ज्ञानोबा रायची मवाळ भाषा आहे. साचा आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द दैसे कल्लोळ अमृताचे. अमृतावणी वाणी आहे माऊली ज्ञानोबा रायची. माऊलीचं वाईट कसं बोलतील तसं संत त्या ठिकाणी शिव्या देऊ लागले. वाईट अक्षर जरी संताच्या मुखातून आले, मात्र हेतू त्यांचा हा आहे की यांचं जीवन वायाला जाऊ नये, यांच्याकडून परमार्थ घडावा, हीच कामना मनामध्ये ठेवून संतांनी शिव्या दिल्या. आता काय शिव्या दिल्या त्या सांगूच का? पेटी मास्तर सांगू का काय शिव्या दिल्या संतांनी? काय माय गेली होती, कुठं गेली होती? आता भूतापाशी म्हटले नाथ मारा. हरिनये मुखाशी अरे उढा. त्यानंतर विठाला विठाला म्हणतात किती सांगू तरी ना ऐकती भटकीचे आणि पुढे शिंदळीचे रडतील. एवढं बोलावं लागलं संतांना तरी. म्हणजे किती निबर असतील लोक त्या काळचे. आताचे चांगले, आताचे आपलं गाव चांगलं आहे, आपला परिसर चांगला आहे. गुरुवर्य शांतीब्रह्म गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांच्या कृपेने आपल्या गावावरती किसनगिरी बाबांची कृपा आहे, गुरुवर्य भास्करगिरी बाबांची कृपा आहे. शांतीब्रह्म म्हटलं त्यांनी आपल्याला परमार्थाची वाटचाल, योग्य वाटचाल दाखवली. योग्य म्हणण्याचं कारण एक आहे, योग्य म्हणण्याचं कारण एक आहे की आपल्याला इथं काय करावं, काय करू नये, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय ग्राह्य आहे आणि काय त्याज्य आहे, हे अगदी माहीत नव्हतं म्हणायला हरकत नाही. कारण सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सर्वाभूती पाहे एक वासुदेव. मग सर्वाभूती वासुदेव आपल्याला दिसत होता का? आणि जर वासुदेव दिसत होता तर आपण केलं असतं का? त्यांच्यातही वासुदेव आहे की नाही? सर्व घटी राम देहादेही दोन दोन. माऊलीने हरिपाठात दोनच सांगितलं ना? काय सांगितलं? सर्व घटी राम देहादेही नाही हो, मी रोज हरिपाठ म्हणतो. आणि मग एक हरिपाठ आहे म्हणतात, मग त्यांना कापता कसे काय? म्हणून अतिशय योग्य मार्गदर्शन, योग्य वाट दाखवली की बाबांनो हा आपला परमार्थ नाहीये. आणि बाबांनी ते त्यावेळेला बंद केलं. किती वर्ष झाली? 5-7 वर्षापासून बंद झाली. आणि हा सोहळा या ठिकाणी सप्ताह सुरू झाला. हे असणार जे आपल्याला जे अन्नदान करतो आपण, ते अन्नदान बंद करून जे मनुष्याचा आहार आहे ते अन्नदान आपण सुरू केलं. ही बाबांची कृपा आहे. विठाला 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 विठाला.
कसं काय एखादं बकरू चालेल, कसं काय एखादं आणखी काय कापत होते, आता मला काय माहिती नाही, मी काय तेव्हा आलो नव्हतो, सप्ताह सुरू झाल्यापासून येतो आहे. ऐका ऐका, सांगायचा मुद्दा हा आहे. काय सांगत होतो मी? संत आपल्याला मार्ग, हा कीर्तन तर सांगतच होतो, कीर्तनात काय चाललं होतं? विठाला 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 संतांनी आपल्याला शिव्या दिल्या इथपर्यंत आपण आलेलो होतो. शिव्या द्यायचं कारण म्हणजे एवढंच की आपण परमार्थ सन्मुख व्हावं. एवढ्या करता संतांनी आपल्याला अनेक भाषेमध्ये समजून सांगितलं, तरी देखील ऐकलं नाही. मग संतांना वाटलं यांना कोणत्या भाषेत समजून सांगावं, आहे की नाही? आपण म्हणतो ना, तुला कोणत्या भाषेत सांगू, तुला कोणती भाषा कळती नेमकं? होय, सैराट पाहिला का? त्याच्यात कोणती भाषा होती? ऐका ऐका, विनोदाचा भाग सोडून द्या. आणि मग संतांनी आपल्या रूढी पाहिल्या, परंपरा पाहिल्या, आपली आवड पाहिली, आणि आपली आवड पाहून यांना परमार्थ सन्मुख करण्याकरता आपल्याला यांच्या आवडीनुसार काहीतरी बोलावं लागेल. यांना ताडण करून चालणार नाही, यांना आग्रह करून चालणार नाही, यांना विनंती करून चालणार नाही, यांच्या पुढे लोटांगण घेऊन चालणार नाही. मग यांची आवड काय, यांना रुची कशात आहे? मग संतांनी भ्रमण सुरू केलं, या गावावरून त्या गावावर, त्या गावावरून त्या गावावर. आणि मग नाथ महाराज असतील, आधी करून सकल संत महात्मे हे फिरू लागले. आणि फिरता फिरता त्यांनी काही रूढी पाहिल्या, काही परंपरा पाहिल्या, लोकांना काय आवडते तेही पाहिलं. अनेक दृश्य संतांनी पाहिले. त्यामध्ये एक दृश्य पाहिलं. आपल्याला भारुड या शब्दाकडे यायचं ना. भारुड या शब्दाचा अर्थ असा आहे, भा म्हणजे ज्ञान आणि रूढ म्हणजे परंपरा. जी ज्ञानाची परंपरा आहे ती संतांनी आपल्याला दाखवून दिली. विठाला विठाला जसं की आपण सुरुवातीला जे प्रकरण पाहिले, काकडा, भोपाळ्या, वासुदेव, आंधळा पांगळा. आता वासुदेव संतांनी का लिहिलं असेल हे वासुदेवावरचे अभंग? त्यांनी कुठंतरी वासुदेव पाहिला की जो वासुदेव पहाटे आला आणि पहाटे वांगी गावामध्ये येऊन, पहाटे 4 वाजता 5 वाजता आला आणि वांगी गावामध्ये येऊन तो परमार्थ सन्मुख करण्याकरता पहाटे उठलेल्या लोकांना, किंबहुना जे झोपलेले लोक आहेत त्यांना जागा करून परमार्थ करायला लावणारा तो वासुदेव पाहिला. डोक्यामध्ये टोप आहे, कशाचा? मोर पिसाचा, आहे की नाही? हातामध्ये ती गुडगुडी आहे आणि तो वाजवत चाललेला आहे आणि मोठमोठ्याने सगळ्याला म्हणतो, वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला. वासुदेव आला हो, वासुदेव आला, सकाळच्या हरिनाम बोला, वासुदेव आला हो, वासुदेव आला. आणि मग आताची दुपारी येतील म्हणून म्हटलं दुपारच्या पारी आहे. दुपारी येतील तर वड्यात कपडे बदलले, रूम नेणे आणले पाहिजे, आहे का नाही? सगळे लबाड झाले महाराज, सगळे लबाड झाले. आणि मग तो वासुदेव पाहिला आणि मग संतांनी वासुदेव प्रकरण निर्माण केलं. करा वासुदेव स्मरण, तेने तेरे बंधन, खंडेल कर्माचे बंधन. वासुदेव जपताची करू वासुदेव, वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी. वासुदेव पाहिला आणि मग त्या ठिकाणी संतांनी वाङ्मय रचायला सुरुवात केली. जसं दृश्य दिसलं तसं संतांनी वाङ्मय लिहिलं. त्या ठिकाणी पंढरपूरला गेले वारीला, चंद्रभागेचं स्नान केलं. चंद्रभागेचं स्नान करून बसू द्या, जिथं बसतेस तिथं बसू. आता 500 रुपये देऊन जाणार आहे. आजचा कीर्तन भारी होणार आहे, महाराजाच्या पायावर होणार आहे आणि मंदिरालाही देणार आहे. ऐका आणि मग चंद्रभागेचं स्नान करून एक पायरी चढू लागले भाविक असणारे संत. त्यांनी पाहिलं तिथं काही आंधळे आहेत, काही मुके आहेत, काही बहिरे आहेत. आणि मग हे आंधळा पांगळा मुका बहिरा त्यांनी काय उगाच लिहिला का?
काहीतरी दृश्य पाहिलं. हो लाडक्या बहिणी शांत बसा. हा नाही तर मग कीर्तनी बडबड आणि तो बेडूक होईल. संत म्हणतात जो करी कीर्तनी बडबड बेडूक होईल येईल जन्म. बसा अण्णा. मग तो आंधळा पाहिला आणि मग आंधळा पाहिल्याच्या नंतर तो आंधळा म्हणत होता एक एक पैसा द्यावो धर्माला आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाला. एक एक पैसा द्यावो धर्माला आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाला कराला. अहो द्या हो पेटी मास्तर. सुट्टे नसते नोटाही जाती पण द्या काहीतरी द्या. माय मावले तुझ्या लेकराला सुख लागेल. पैसे नसले तर मनी दे पण काहीतरी देऊन जा. तशी जाऊ नको आशीर्वाद घेऊन जा. तो आंधळा महाराज आपल्यासारख्यांना म्हणत होता. आणि हे दृश्य संतांनी पाहिलं आणि मग संतांनी वाङ्मय तयार केलं. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबाला प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता. घडीमुडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता भव दुःख कोणवा. तुमच्या लक्षात आलं ना आंधळा का निर्माण झाला. आंधळ्याचं रूपक का निर्माण केलं संतांनी. त्या रूढी पाहिल्या परंपरा पाहिल्या लोकांना पाहिलं ती काय करतायत हे सगळं पाहिलं आणि मग संतांनी वाङ्मय तयार केलं. महाराज गावामध्ये उन्हाळ्याचे दिवस होते. पहिले काही जास्त काही शॉपिंग मॉल नव्हते. आता जसे शॉपिंग मॉल झाले. आता शहरातच शॉपिंग मॉल आहेत असं नाही. खेड्यागावातही ब्युटी पार्लर आलंय. शॉपिंगचे तिथे दुकानं आले आणि मग बाया म्हणतात चला बाई शॉपिंगला आज काय खुरपायला जायचं नाही. खुरपिणाऱ्या बी शॉपिंगला जायला लागल्या. त्या काळात नव्हतं महाराज शॉपिंग. मग म्हातारे माणसं होते शेतातले काम करायचं पाठव उठायचं आणि सगळं काम करून कधी विणी नाही कधी फणी नाही आहे का नाही. अनेक अडचणी होत्या. रबर भेटत नव्हतं. एक रबर एक पिन भेटत नव्हती. आता डझनानी घरी पडलंय. काय वापरू हेच कळत नाही माता भगिनींना. एवढं सुलभ झालं महाराज आता. पण त्या काळात नव्हतं. मग त्या काळात एक दुकान गावात फिरायचं. एक दुकान गावात फिरायचं. ते दुकान म्हणजे एक माता माऊली गरीब असायची. पोट उदरनिर्वाह करण्याकरता डोक्यावरती सगळं ते घेऊन यायची मटेरियल. बायांना लागणाऱ्या कंगवे घेऊन यायची, फणी घेऊन यायची, त्यानंतर पिना घेऊन यायची, आणखी काय काय आणायचे बरंच काय आणायची. सुया आहे का नाही. सुया बिब हे सगळं ती घेऊन यायची. पाठीला लेकरू दंड घातलेलं पातळ दंड घातलेलं कळतं का. 2 लुगड्याचं एक केलेलं. आता आई तेच दंड घातलेले येते. पहिले दंड घालायचे फाटल्यावर. आता आई ते येते. जाऊ दे जास्त विषय लांबन आपलं कीर्तन राहायचं बाजूला. आणि मग त्या वेळेला ती माता माऊली डोक्यावरती मोठी पाठी आहे. पाठीवरती लेकरू बांधलेला आहे. लांब लचक असणारी काठी हातामध्ये आहे. कुत्रे जवळ येऊ नये म्हणून ती अशी काठी मागं फिरवायची आणि ती आरडायची मोठ्यानं. वाळ मनगट घे, श्याम्याची माय घे, राम्याची माय घे, 80 वर्षाच्या म्हातारीला खुळखुळा घे, 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला पोंगा पंडित. विनोदाचा भाग सोड, पण ती हे घे ते घे म्हणायची आणि ते दुकान गावभर फिरायचं. महाराज
सगळ्या गावातले कुत्री त्या काय त्या बाईचं नाव काही का असू द्या म्हणू नका. हा आता सध्या लई झेंड्यावर लई वातावरण बिघडेले. हे याच्यावर केस करते ते त्याच्यावर केस करते. काय अभिमान आहे ना आपल्याला. मी नाभिक जातकलाय. काय फरक पडला मी नावी म्हणलेली मला स्वतःला नावी म्हटलेली काय फरक पडला आहे की नाही. बरोबर की नाही. स्वाभिमान असला पाहिजे आपल्याला आपला. आता ते काय आपण स्वतः होऊन थोडी आलो. भगवंताने आपल्याला त्या कुळामध्ये जन्माला घातलं काहीतरी कारणच असेल ना. मग आपण स्वाभिमान बाळगायचा अभिमान होऊ द्यायचा नाही. विठ्ठल विठ्ठल मग ती बाई पाहिली आणि मग संतांनी वाङ्मय केलं महाराज. संत म्हणू लागले बये तुला बये तुला बये तुला बुरगुंड होईल ग. बये तुला बुरगुंड होईल ग. बये तुला बुरगुंड होईल ग. बये तुला बुरगुंड होईल. बुरगुंड होईल. बुरगुंड हे भारूड प्रकरण. मग बये तुला बुरगुंडा होईल ग. बुरगुंडा कळतं ना. ज्यांचं ज्यांचं झालं त्यांना बुरगुंडा कळेल. ज्यांचं झालं नाही त्यांचं होईल अशी आशा बाळगा. तरुण कुठे गेले. तरुण नाही ना. तरुण इकडंच येत नाही महाराज. तरुण डीजे पुढं आवाज वाढव डीजे अशाच्या कानामाग आवाज काढला पाहिजे. बये तुला बुरगुंडा होईल ग. लेकरू बाळ होईल असं वाङ्मय संत महात्म्याने तयार केलं महाराज. असे अनेक प्रकरण. आता मुका पाहिला. एक मुका पाहिला एक बहिरा पाहिला. हे रचना का केली मला हे सांगायचंय. हे का झाले असतील काही कारण असेल ना. मुका पाहिल्याच्या नंतर संतांनी लिहिलं मुका झालो वाचा गेली. होतो पंडित महाज्ञानी. मी कीर्तनकार माझ्यासारखं कीर्तन कोणीच करत नाही. माझ्यासारखं कीर्तन हा काय झाला अहंकार झाला. गर्वामध्ये झाली सर्व हानी. ज्ञानी असू द्या पंडित असू द्या फक्त गर्व करू नये. नवला अहंकाराची गुठी विशेषण लगे अज्ञाना पाठी आणि सज्ञानाचे झोंबे कंठी आणि मग नाना संकटी नाचवी. बर का नाना भाऊ. नाना संकटी नाचवी. नाना म्हणजे अनेक प्रकारचे संकट त्या ठिकाणी अहंकाराच्या पाठीमाग भगवान परमात्मा लावत असतो. सांगायचा मुद्दा हा आहे की त्याच्याकडून काहीतरी कर्म चुकीचं झालं त्याला मुका व्हावं लागलं. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारिले असंही म्हणता येईल. बहिरा पाहिला मग वाङ्मय लिहायला सुरुवात केलं. बहिरा झालो या जगी बहिरा झालो. का झाला. आईनं हाक मारली वळून सुद्धा पाहिलं नाही. आणि बाईनं हाक मारलं पळतच निघाला. जशी डबल दिली की गाडी सुटती ना तसाच निघाला. आई हाक मारू मारू बाळ्या बाळ्या पप्या अर्धळण घेऊन जाय पप्या. पप्या माग पाहिलं मला काम आहे. काही नाही मावा खायला जायचो टपरीवर त्याला काही काम नव्हतं. आणि बाईनं हाक मारली अहो आहो म्हणणारे गेले. आता नावानेच हाक मारते सच्या मागही माग तुला म्हणते. तुमचं काय नाव घेऊ मा नाव सचिनच आहे ना. विठाला विठाला महाराज ही घटना का घडती मी नेहमी सांगत असतो. ही घटना बदल केव्हा होतो बघा. लहान लेकरू आहे हे याच्यापेक्षा लहान घ्या याच्यापेक्षा मोठं घ्या. ते आई 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 करतं की नाही. लहानपणापासून आई मला जेवायला दे. आई मला झोपायचं. आई मला उठल्यावर आंघोळ घाल. आई माझा मेकअप कर. आई मला बाहेर जायचं. आई मला शाळेत जायचं बुटं दे. हे सगळं आई 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 कुठपर्यंत 20-25 वर्षापर्यंत. आणि 25 वर्षाचा झाला की आईला बी गाई मा पप्या भाजून निघला पाहिजे. पिवळा झाला पाहिजे. पिवळे तांदूळ त्याच्या डोक्यावर पडले पाहिजे. आणि मग महाराज कसं बस जुळतं आणि पप्याचं लग्न ठरतं.
आणि त्या दिवशी अक्षता म्हणून आपण जे पिवळे तांदूळ करून टाकतो ना डोक्यावर, ते तांदूळ त्याच्या डोक्यावर आदळले. त्या दिवशी तो आईचा बाई करायला लागला, विठाला विठाला. हे मी बोलत नाही, माऊली ज्ञानोबा म्हणतात, पहिली ये बाळ दशे आई बा हेची पिसे. आई बा पिस पिस म्हणजे पिसळ महाराज नाही, पिस लागतं त्याला नुसतं आई 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 आई. पहिली ये बाळ दशे आई बा हेची पिसे, मग ते स्त्री मांसे भुलुनी ठाके. मग माकड गारुड्याचे जैसे होय. माऊली ज्ञानोबा म्हणतात, तो त्या एवढा बाईच्या अधीन होतो, बायकोच्या, की आईला विसरून जातो, बापाला विसरून जातो. माझा मुद्दा तो नाहीये. तो माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, बहिरा झालो नरदेही येता, एका जनार्दनी स्मरेन आता. मग आता एका जनार्दनी, नंतर स्मरण करून काही उपयोग नाही, वेळ गेली की काही हाताला लागत नाही. मुद्दा हा आहे, संतांनी हे वाङ्मय जे जे दृश्य दिसलं ते ते पाहून त्याच्यावरती बोलले, विठाला विठाला. आणखी एक दृश्य पाहिलं. आता हे दृश्य सांगत होतो तुम्हाला, आहे की नाही, अभंग कळून जाईल तुम्हाला. सासूही सांगायची, पुन्हा सासरा सांगायचा, ननंद सांगायची. लक्षार्थ, वाच्यार्थ, त्या ठिकाणी अलौकिक अर्थ आणि लौकिक अर्थ, याच्यावरती आपण बोलत आहोत. संत वाङ्मय कसं तयार झालं, पारमार्थ सन्मुख करण्याकरता संतांनी किती अतोनात प्रयत्न केले. आपण जसे प्रयत्न करतो ना, गावामध्ये परमार्थ वाढावा, पारमार्थिक त्या ठिकाणी वातावरण असावं, सात्विक ऊर्जा आपल्या ठिकाणी मिळाली पाहिजे, सगळ्यांना परमार्थ सन्मुख करण्याकरता. ही गावकरी मंडळी, भजनी मंडळी, यांना काही कामं नाहीत का? कोणाला कारखान्यावर जायचं, कोणाला शेतामध्ये काय कामं असतील ते पाहिजे. असे कामं सोडून आपण इथं वेळ देतो. कशा करता? तर परमार्थ घडावा, योग्य ठिकाणी आपला वेळ जावा, एवढ्या करता. मग संतांनी आणखी एक दृश्य पाहिलं. दृश्य असं होतं, आपल्या बिरोबा महाराजांची यात्रा होती गावामध्ये, आणि यात्रेच्या निमित्ताने गावगावावरून दुकानं आली होती. त्यामध्ये काही तंबूही आले होते. तंबू नाहीत ना इकडं? तंबू बंद केले ना, तंबू नाही येत. मग खेळावाले बोलिले होते गावकऱ्यांनी. गावकरी चांगले, बाबांचं मार्गदर्शन, तंबू कस काय लावते. म्हणून खेळावाले आले महाराज. अनेक खेळावाले, कोणी सायकल बिंगीत केसाला बांधून, आहे की नाही, अनेक खेळ होते. काळं पिवळंही होतं, ते काय लाल काळ ते येतं की इकडं, लाल काळ. आणखी चिव चिव चिमणी काहीतरी आहे ते, असे बरेच खेळ आहेत त्याच्यात. बरेच खेळाचा नाद राहतो लोकाला. आणि मग आणखी एक खेळ आला होता, हरी महाराज. एक प्राणी असतो तो मेंढराचा, काय त्याचं नाव, येडका. येडक्याचा खेळ होता जुन्या काळामध्ये. तो येडका असा होता, त्या माणसाकडे एक लाकडाची फळी असायची. तो येडका असा लांब जायचा, तिकडून तो येडका ये म्हटलं की त्याचं ऐकायचा ना तो, त्याचं ऐकायचा. आणि तो ये म्हटलं की यायचा, आला की जोराला तो काय करायचा, त्या फळीला धडक द्यायचा. लोकांना असं वाटायचं, काय त्या माणसाच्या हाताला दणका बसत असेल, आहे की नाही, कसं काय सहन करतो. आणि तो येडका कस काय त्याचा ऐकतो. मग गर्दी व्हायची, लोकांना हसू व्हायचं, लहान लहान लेकरं त्या ठिकाणी पैसे द्यायचे त्या लोकाला. असा खेळ, आणि असे रंगलेले लोक पाहिले त्या खेळामध्ये. कोणी? संतांनी, असणाऱ्या नाथ महाराजांनी. अरे हे खेळात रंगले म्हणे. याच्यातही त्यांना परमार्थ दिसला. कोणाला? संतांना. आणि मग संतांनी रचना केली. मग संतांनी रचना करत त्या येडक्याचं रूपक केलं. तो येडका म्हणजे कामरूपी येडका दाखवला. आणि त्या कामाची धडक ज्याला ज्याला बसली तो काय परत माग आला नाही. मग रूपक केलं महाराज. कामाची धडक कोणाकोणाला बसली त्याची यादीच सांगितली नाथ महाराजांनी. यादी सांगत असताना ते सांगू लागले, असणार वीरभद्र, वीरभद्राचे महादेव, महादेवाचे वीरभद्र असणारे महादेव सुटले नाही, इंद्रचंद्र सुटले नाही, कोणाला सुटलं नाही महाराज त्या कामानी. आणि आपण या जर खेळात गुंतलो तर आपण सुटणार आहेत का? ही धडक आपल्याला बसणारच आहे. म्हणून संतांनी आपल्याला जागृती देण्याकरता सांगितलं, अरे भले भले गेले, भले भले गेले, तू जागा हो. त्यावेळेला सांगितलं संतांनी. नाथ महाराज म्हणतात, धडक मारिली शंकरा